शहापूरमध्ये थकीत कर्जाच्या वसुलीसाठी करण्यात आलेल्या न्यायालयीन जप्तीच्या कारवाई दरम्यान मोठा गोंधळ उडाला. महिला पोलीस कर्मचारी सुरुवातीला उपस्थित नसतानाही घरातील महिलांवर कारवाईचा प्रयत्न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यानंतर वाद वाढताच महिला पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याने संपूर्ण कारवाईच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण सुभाष भाटले यांनी इक्विटा स्मॉल फायनान्स कडून सुमारे 4,15,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज थकीत राहिल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्ट कमिशनर, फायनान्स कंपनीचे अधिकारी आणि शहापूर पोलिसांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई करण्यासाठी पथक संबंधिताच्या घरी पोहोचले. यावेळी घरात अर्धांगवायू झालेल्या वयोवृद्ध आणि महिला सदस्य उपस्थित होत्या. महिला पोलीस कर्मचारी नसतानाही महिलांना बाहेर येण्यास सांगण्यात आल्याचा आरोप होताच परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध केला. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक भाऊसो आवळे आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारवाईच्या पद्धतीवर आक्षेप घेतल्याने काही काळ शाब्दिक वाद झाला आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाद वाढल्यानंतर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. त्यानंतर एक महिला पोलीस कर्मचारी आणि आणखी 3 पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे सुरुवातीला महिला पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हती. मग वादानंतर ती तातडीने कशी उपलब्ध झाली असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. या घटनेनंतर न्यायालयीन जप्तीच्या कारवाई दरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती, पोलीस बंदोबस्त आणि नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली. दरम्यान या प्रकरणी पोलीस प्रशासन, कोर्ट कमिशनर आणि संबंधित फायनान्स कंपनीची अधिकृत भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.